चला आज ना मी मस्तपैकी अळूच्या पानांची भाजी बनवणार आहे. त्याला मी अळूचं फतफतं पण बोलू शकते किंवा अळूची तेरी पण बोलू शकते. तर इथे पानं सगळे मी सेपरेट केलेली आहेत देठांपासून आणि मी ते देठं सगळी क्लीन करून घेतलेली आहे. त्याच्या अगोदर मी हाताला बरंच चांगलं तेल लावून घेतलेलं आहे, तर एकदम भयंकर खाज येते. तर इथे मी भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे हळद मिठाच्या पाण्यामध्ये आणि देठं सगळी पानामध्ये ठेवून उभं आडवं कापून अळूची पानं चांगली बारीक चिरून घेतलेली आहे. इथे कुकरमध्ये सगळी भाजी मी घातलेली आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी शेंगदाणे घातलेले आहे आणि 2-3 पाकळ्या कोकमाच्या घातलेल्या आहे. 1 तांब्या पाणी घालून कुकर बंद केले आणि 4-5 चांगल्या शिट्या काढलेल्या आहेत. मस्तपैकी भाजी अशी गरगरीत शिजलेली आहे. इथे फोडणीसाठी राई, जिरा, थोडेसे मी मेथी घातलेली आहे. बरंच चांगलं लसूण घातलेलं आहे. 2-3 मिरच्या चिरून घातलेल्या आहेत. हळद, हिंग घालून मस्तपैकी भाजीला फोडणी दिलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. उरलेलं पाणी कुकरमधलं ते घातलं. 7-8 मिनिटांनंतर उकळी आली की भाजी मस्तपैकी तयार होते. ह्याला अळूचं फतफतं किंवा तेरीसुद्धा बोलतात.